नवी मुंबईत दुबार मतदारांचा महाघोटाळा उघड. प्रभाग क्रमांक 6 मध्ये हजारो बोगस नावे. योगेश गोरे आक्रमक. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच शहरात पुन्हा एकदा दुबार मतदारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे गटाचे युवा नेतृत्व आणि प्रभाग क्रमांक 6 मधील इच्छुक उमेदवार योगेश गोरे यांनी मतदार यादीच्या सखोल पडताळणीअंती एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. रबाळे ते अडवली भुतवली या पट्ट्यात तब्बल 4 ते 5 हजार दुबार मतदार असण्याची दाट शक्यता त्यांनी वर्तवली असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ निकाळजे साहेब यांच्यातर्फे आणि नवी मुंबई जिल्ह्याच्या तर्फे सर्वांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. आज पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रभाग क्रमांक 6 मध्ये ज्या मूळ प्रारूप याद्या महानगरपालिका आणि निवडणूक आयोगांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आल्या त्या याद्यांमध्ये अत्यंत घोळ दिसून आला आम्हाला. त्यामध्ये बरेच मतदार हे दुबार आहेत. अनेक मतदारांचा घर क्रमांक हा नॉट ॲप्लिकेबल NA-0 अशा प्रकारचं आम्हाला निदर्शनास आलं. तर त्यावेळेस आम्ही त्याच्यावर सखोल थोडा अभ्यास केला. तर प्रभाग क्रमांक 6 मध्ये फक्त रबाले टू महापे या पट्ट्यामध्ये आम्हाला साधारणतः 500 ते 550 लोक दुबार मतदार भेटले. तर त्या दुबार मतदारांमध्ये पण एक असं विशिष्ट आम्हाला बघायला भेटलं की मतदार सेम, त्याचा फोटो सेम, काही ठिकाणी त्याचा पत्ता जसा चेंज होतो तसं त्याचं वय पण चेंज होतं. वयामध्ये एका मतदाराच्या 10 वर्षाचा 15 वर्षाचा फरक आहे. ते बघत असताना आम्ही नंतर अभ्यास करत असताना थोडासा सखोल अभ्यास केला. तर काही मतदार यादींमध्ये त्यांचा पत्ता हा ठाणे बेलापूर रोड फक्त सांगितला आहे आणि ज्या वेळेस त्या पत्त्यावरती आम्ही चेक करतोय तर त्याचा घर क्रमांक NA-0- अशा पद्धतीचा आम्हाला त्यामध्ये अनुभव घ्यायला मिळाला. तर ज्या वेळेस माझा हा निवडणूक आयोगाला मुख्य प्रश्न असा आहे, जर तुम्ही अशा लोकांना मतदार यादीमध्ये जर समाविष्ट करून घेत असाल, उद्या जर घुसखोर मतदार या याद्यांमध्ये घुसत असतील तर तुम्ही त्याच्यावरती रोख कसा लावाल? सर्रास यामध्ये तुम्ही घुसखोर मतदार घुसवू शकता, त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे. स्लमच्या नावाखाली तुम्ही याच्यामध्ये बघू शकता याद्यांमध्ये. मी आणि ह्या याद्या पत्रकार बंधूंना पण आणि निवडणूक आयोगाला तर आम्ही पत्र लिहिलेलंच आहे. त्याचसोबत त्या प्रत रवाना नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र, त्याच्यानंतर विभागीय अधिकारी घनसोली, कारण की हा प्रभाग घनसोली विभागाच्या अंतर्गत येतोय. त्यामुळे या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही याची प्रत रवाना करत आहेत विथ त्याचे एव्हिडन्स सोबत. कारण की मी जी त्याच्यामध्ये शीट लावलेली आहे त्या शीटमध्ये त्या संबंधित माणसाचं नाव, मतदाराचं नाव, मतदाराचा अनुक्रमांक मूळ प्रारूप यादीतला, त्याच्यानंतर त्याचा मतदार यादी क्रमांक, मतदार क्रमांक, परत त्याच्यानंतर त्याचा पत्ता आणि त्याचं जे तुम्ही वय हर वेळेस प्रत्येक याच्यामध्ये चेंज केले ते वय, असं पूर्ण त्याच्यामध्ये सविस्तर माहिती त्याच्यामध्ये आम्ही देत आहोत. जेणेकरून अधिकारी वर्ग असेल किंवा निवडणूक आयोग असेल यांना देखील कळालं पाहिजे की कशा प्रकारचा घोळ हा मतदार याद्यांमध्ये चालू आहे. आणि आम्ही राज्य निवडणूक आयोगाला ज्यावेळेस हे पत्र देणार आहोत त्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख करणार आहोत की जर या सुधारित याद्या लवकरात लवकर आपण जाहीर नाही केल्या तर आपल्या विरोधामध्ये आम्ही कोर्टामध्ये देखील जाणार आहोत. त्याच पद्धतीने रस्त्यावर देखील आपल्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन, मोर्चे आणि उपोषण या माध्यमातून जनजागृती करणार आहोत. साहेब, मी प्रभाग क्रमांक 6 मधून इच्छुक उमेदवार आहे. त्याच्यामुळे मी 6चा अभ्यास केला. त्यावेळेस मला मोठ्या प्रमाणावरती आम्हाला तफावत दिसून आली. मी तुम्हाला खात्रीनिशी सांगू शकतो, जर मी नवी मुंबईतल्या प्रत्येक प्रभागाचा जर अभ्यास केला तर हजारो नाही तर लाखो खोटे मतदार आम्ही शोधू शकतो. राजन विचारे साहेबांनी ठाणे महानगरपालिकांच्या आयुक्तांना 1 लाखाच्या प्लस 1 लाखापेक्षा अधिक मतदारांची नावं दिलेली आहेत. तरी देखील म्हणजे जी व्यक्ती माझी खासदार राहिलेली आहे त्या व्यक्तीने आपल्याला जर एव्हिडन्स दिलेली आहे, ज्या व्यक्तीला शासनातलं, प्रशासनातलं सर्व गोष्टी बारकाई माहिती आहेत, त्या माणसाने जर तुम्हाला 1 लाखापेक्षा अधिकचे मतदारांची जर नावं दिलेली आहेत तरी तुम्ही त्याला गांभीर्याने घेत नसाल तर ही लोकशाहीसाठी घातक गोष्ट आहे.
आणि मी तुम्हाला खात्रीनिशी सांगतो तुमच्या प्रश्नाच्या हिशोबाने की नवी मुंबईत जर आम्ही प्रत्येक वार्डनिहाय जर याचा अभ्यास केला आणि हा मी जे तुम्हाला डेटा देतोय हा पण अर्धवट डेटा आहे, हा जर मी पूर्ण डेटा काढला तर कमीत कमी प्रभाग क्रमांक 6 मधून 4 ते 5 हजार लोक कमी होतील. आम्ही आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांशी काल आदरणीय दीपक भाऊंशी चर्चा केलेली आहे या विषयावरती. साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपण या ज्या दुबार मतदार असतील किंवा खोटे मतदार असतील किंवा ज्यांचे घरांचे नंबर नाही आहेत असे संशयित मतदार असतील यांच्या विरुद्ध जर राज्य निवडणूक आयोग जर यांनी कुठल्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर त्यांच्या विरुद्ध रस्त्यावरची लढाई आणि कायदेशीर लढाई आम्ही सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट या दोन्ही कोर्टात नक्की जाणार आहोत. यासाठी आतापर्यंत आपण कुठे कुठे जनजागृती केली? आता आम्ही आमच्या वॉर्डात जनजागृती सुरू केली, कारण की ही प्रारूप यादीच आता येऊन हार्डली 8 ते 10 दिवस झालेले आहेत. 26 तारीख त्याची शेवट होती हरकतीची, 26ची त्यांनी एक्सटेंड करून 3 तारीख कालची होती. तर त्या आम्हाला 10 दिवसामध्ये जेवढं शक्य झालं तेवढं आम्ही याच्यातनं एक 550 ते 600 लोकांची नावं काढलेली आहे, कारण की मुळात तुम्हाला वेळ कमी दिला जातो आणि ह्या 28,000 लोकांची नावं आहेत. 28,000 लोकांच्या नावांमधनं तुम्हाला ही नावं शोधायचे. त्याच्यामुळं हा थोडासा टास्कवाला भाग आहे, ते सोपं नाहीये, कारण की प्रत्येक नावाला तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय. माझा लास्ट प्रश्न, आम्ही पक्षातर्फे प्रत्येक विभाग, वॉर्ड, घरोघरी आम्ही जाऊन सगळ्यांना याचा सावळा गोंधळ, मग ते पोस्टर असतील, बॅनर असतील, चौकसभा असतील, निवडणूक आयोगाच्या विरुद्ध आंदोलन असेल, मोर्चा असेल, उपोषण असेल, या प्रत्येकात जे आम्हाला रस्त्यावरती शक्य जितकी लढाई, कायदेशीर लढाई चालत राहील न्यायालयामध्ये, पण रस्त्यावरती पण लढाई करून जी नागरिकांची, सर्वसामान्य नागरिकांची जनजागृती जी आम्हाला करता येईल त्याच्यावरती आम्ही आता या 2 दिवसापासून फोकस करून आम्ही पुढील 2 दिवसापासून ती जनजागृती सुरुवात करणार आहोत. आणि आम्ही, कारण की आता महानगरपालिकेच्या सुधारित याद्या बाकी आहेत, सुधारित याद्यांमध्ये जर या सुधारित नावांचा विचार केला नाही आणि ह्या दुबार मतदारांची नावं काढली गेली नाही तर आम्ही प्रत्येक घरोघरी आमचं कॅम्पेनिंग चालू होईल आणि घरोघरी जाऊन त्याची जनजागृती करून आम्ही ती नावं निवडणूक आयोगाला डिलीट करायलाच लावणार. आणि चौकसभा ज्या ज्या आम्हाला कॅम्पेनिंग शक्य आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून असू द्या, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असू द्या, ते आम्ही आता ज्या सुधारित याद्या आल्यानंतर जर आम्हाला दिसलं की हा सावळा गोंधळ बंद होत नाहीये तर आम्ही तो सुरू करणार आहोत.